नमस्कार, मी मिलिंद भागवत. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठं गिफ्ट दिलंय. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत 50,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला आहे. आज एकाच वेळेला राज्यातल्या 6,90,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 2,500 कोटी रुपये जमा करण्यात आले. अशा प्रकारे एकाच वेळेला थेट खात्यात रक्कम जमा करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीमुळे बळीराजानं खचून जाऊ नये, राज्य सरकार त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. सध्या राज्यात परतीच्या पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालं असून त्याचे पंचनामे तातडीनं करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देशही दिले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्यानं संकटाला सामोरं जा, शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. सर्वसामान्यांचं सरकार, शेतकऱ्यांचं बळीराजाचं सरकार आल्यानंतर आम्ही आधी ठरवलं, उपमुख्यमंत्री आणि आपण सगळ्यांनी मिळून, की जे 50,000 रुपये जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं होतं त्यावेळेस की आम्ही नियमित कर्जफेड करतो, आमचा थोडाच गुन्हा आहे आणि मग त्यामध्ये आपण त्यांना देखील प्रोत्साहन जे काही लाभ आहे तो देण्याचा निर्णय आपण आल्या सरकारमध्ये घेतला आणि त्याची अंमलबजावणी तातडीने झाली पाहिजे यासाठी आपण त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले. जवळपास 7 लाख लाभार्थ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,500 कोटी रुपये जमा होतील. टोटल 16 लाख शेतकरी याच्यामध्ये लाभार्थी आहेत आणि त्यातल्या जवळपास 7 लाख लोकांना आपला निर्णय झाल्यानंतर आपण सांगितलं एक क्लिकमध्ये सगळ्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजे. त्याचबरोबर आजच्या मंत्रिमंडळात देखील आपण भू विकास बँकेचे 900 कोटी रुपये जे आहे 964 कोटी ती देखील कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलेली आहे. तो देखील मोठा निर्णय आहे. शेतकऱ्यांना त्याचं बेनिफिट होणार आहे आणि असे अनेक निर्णय आपण या ठिकाणी घेतोय. त्याची अंमलबजावणी देखील तातडीने होते. पोर्टलवर त्याची 1 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर पर्यंत अपलोड करण्यात आली माहिती आणि तातडीने ते आपण सगळं एकदम फास्ट केलं म्हणजे आपण मनात आणलं तर करू शकतो. ज्यावेळी राज्यामध्ये पहिल्यांदा आपण कर्जमाफी केली त्यावेळी 25,000 रुपये नियमित कर्ज भरणाऱ्यांच्या खात्यामध्ये दिले होते. दुसऱ्यांदा कर्जमाफी झाली त्यावेळेस घोषणा झाली की यावेळी नियमित भरणाऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपये दिले जातील, पण दुर्दैवाने ते 50,000 रुपये काही जमा झाले नाही. सातत्याने 2-2.5 वर्ष शेतकरी आम्हाला विचारायचे की आम्ही नियमित कर्ज भरलं पण आमचे 50,000 कधी मिळणार, पण ते काही मिळत नव्हते. मला अतिशय आनंद आहे की एकनाथराव शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर पहिल्याच बैठकीत ते सांगितलं की हा शब्द आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे 50,000 रुपये तात्काळ गेले पाहिजे. आम्ही पैसा पाठवतो तो बरेचदा बँकांमध्ये पडलेला असतो, तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, त्याच्या प्रमाणीकरणाच्या काही अडचणी असतात आणि म्हणून यावेळेस हा निर्णयच आपण घेतला की मुख्यमंत्र्यांनी क्लिक केल्यानंतर जेवढ्या खात्यांचं प्रमाणीकरण झालं असेल त्या थेट खात्यामध्ये ते पैसे गेले पाहिजे. आणि आज मला अतिशय आनंद आहे की जवळजवळ 6,90,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या एका क्लिक नंतर आपण सगळ्यांनी ते पैसे जाताना बघितले आणि ते त्या ठिकाणी जमा झाले. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा आपण दिलाय. खरं म्हणजे
हे वर्ष चांगल्या पिकाचं वर्ष होतं, पण दुर्दैवाने अतिवृष्टीने शेतकऱ्यांची खूप अडचण या वर्षामध्ये झाली. राज्य सरकार कुठेही याच्यात मागे राहिलं नाही. राज्य सरकारने आतापर्यंत 4,500 कोटी रुपये हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत. आणि आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत की कालपर्यंत जी अतिवृष्टी झाली त्यातही जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची पाहणी करून त्याचे तात्काळ पंचनामे करून आमच्यापर्यंत पाठवा, जेणेकरून त्याही शेतकऱ्यांना आपल्याला दिलासा देता येईल. त्यामुळे सरकार आपल्या परीनं प्रामाणिक प्रयत्न करत आहे असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनीही म्हटलं. तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलंय. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. ऐन काढणीच्या वेळेला पाऊस आल्यानं शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलंय. त्यामुळे राज्य सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केली. लॉकडाऊनच्या संकट काळानंतरही शेतकरी दिवाळी धुमधडाक्यात साजरी करण्याच्या मनस्थितीत होता, पण अशा वेळेला त्यांना दिलासा देऊन त्यांचीही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल याकडे राज्य सरकारनं कटाक्षानं लक्ष द्यावं अशी मागणीही त्यांनी केली. राज ठाकरे यांनी आपल्या पत्रामध्ये काय म्हटलंय पाहूया. प्रति सन्माननीय श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सस्नेह जय महाराष्ट्र महोदय, यावर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसानं तर कहर केला. या परतीच्या पावसानं खरीप पिकांचं अपरिमित नुकसान झालं आहे. एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामातही शेतकरी बांधव चिंतातूर आहे. ऐन पीक काढणीच्या वेळेला हा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखत पीक वाया गेलंय. यावर सरकारनं नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत हे चांगलं आहे, पण तेवढं पुरेसं नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान इतकं मोठं आहे की राज्य सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा. सरकारनं पंचनाम्याचे आदेश दिले आहेत, पण पूर्वानुभव असा आहे की सरकार पंचनाम्याचे आदेश देतं, पण प्रशासकीय पातळीवर पंचनामे नीट होत नाहीत आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. गरजू शेतकरी उपाशी राहतो. त्यामुळे सरकारनं हे पंचनामे नीट होतील हे पाहावं आणि परिस्थितीचा युद्धपातळीवर आढावा घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा. कोरडवाहू तसंच बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना जी प्रति हेक्टरी नुकसान भरपाई दिली जाते ती पुरेशी नाही, तिचा देखील पुनर्विचार करावा. दिवाळी हा आनंदाचा सण म्हणून खरं तर लॉकडाऊनच्या संकट काळानंतर शेतकरीही दिवाळी धुमधडाक्यात साजरी करण्याच्या मनस्थितीत असणार. अशा वेळेला त्यांना दिलासा देऊन त्यांचीही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल याकडे राज्य सरकारनं लक्ष द्यावं ही नम्र विनंती. आपला नम्र राज ठाकरे. भाजपकडून मुंबईमध्ये दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलंय. यावेळेला बोलताना मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर जोरदार टीका केली. जे दुसऱ्यावर जळत राहतात ते दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद कसे देतील? पेग, पेंग्विन आणि पब यामध्येच तिथले आमदार आहेत असा टोलाही त्यांनी पुन्हा लगावला. आदित्य ठाकरे आता भाजप आणि मुंबईकरांच्या उत्सवात सुद्धा भाजप, मुंबईकरांच्या आनंदोत्सवात सुद्धा भाजप, हे चित्र आज मुंबईभर निर्माण झालेलं आहे. जे दुसऱ्याच्या यश अपयशावर जळत राहतात ते दुसऱ्यासाठी आनंदाने दिवे कसे लावणार? मुंबईकरांशी आमची नाळ जोडली आहे. मुंबईकरांच्या मनात काय आम्हाला कळतंय. यांना मुंबईकरांशी काही लेणं देणं नाही आणि विशेषतः वरळीच्या आमदारांचं तर पेग, पेंग्विन आणि पार्टी या पलीकडे काही नाही. त्याने एक कार्यक्रम मराठी साहित्य, मराठी कला, मराठी लोककला, मराठी लोकमहोत्सव यासाठी केलेला दाखवावा आणि त्यामुळे त्यांनी तर आमच्याबद्दल बोलूच नाही. ज्यांना कावीड झालं त्यांना सगळं पिवळंच दिसेल आणि 100 दिवसामध्ये या सरकारने केलेल्या गोष्टींची यादी जरी दिली
तरी त्याच्यावर ते पिवळीच करतील. त्यामुळे हे आरोप प्रत्यारोप पुन्हा एकदा आक्रमकपणे मांडले जात आहेत. कोकणामध्ये राणेविरुद्ध उद्धव पक्ष असा पुन्हा संघर्ष पेटलाय. दोन्ही बाजूकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जाते. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी राणे कुटुंबीय ठाकरेंसोबतच असल्याचं विधान केलंय. ये अंदर की बात है, राणे कुटुंब हमारे साथ है, असं साळवी म्हणाले. नितेश राणे हा आमचा विरोधक आहेच आणि राणे कुटुंबियांनी समजून जायला पाहिजे की आज नारायण राणे असतील, निलेश राणे असतील, नितेश राणे हे कुटुंब वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा त्यांना आशीर्वाद लाभला आणि म्हणून त्यांच्या वलयामुळे हे मोठे झालेले आहेत आणि म्हणून त्यांनी माझ्यावरती आरोप करणं म्हणजे फार चुकीचं आहे. मी शिवसेना प्रमुखांशी, शिवसेना पक्षाशी किती प्रामाणिक सांगण्याची काय त्यांना आवश्यकता नाही आहे आणि मी असं म्हणेन की अंदर की बात है, हे राणे कुटुंब हमारेही साथ. भास्कर जाधव हे शिवसेनेचे आक्रमक नेते आहेत. ते जे मनामध्ये असतं तेच त्यांच्या हृदयामध्ये असतं, तेच त्यांचं ओठामध्ये येतं आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये त्यांची भूमिका, त्यांचं भाष्य निश्चितपणे योग्य आहे आणि अशा तऱ्हेचा भ्याड हल्ला करणं म्हणजे फार चुकीचं आहे आणि अशा तऱ्हेचा भ्याड हल्ला होता कामा नये ही अपेक्षा या ठिकाणी निश्चितपणे आम्हा सर्व मंडळींची आहे आणि निश्चितपणे भास्कर जाधव असेल, शिवसेनेचे आमचे पदाधिकारी असेल, आमचे शिवसैनिक आणि नेते निश्चितपणे त्याला उत्तर द्यायला समर्थ आहेत आणि म्हणून अशा तऱ्हेचा ह्या भ्याड हल्ल्याचा आम्ही त्याचा सहकारी म्हणून निषेध करत आहे. यवतमाळमधील नेते संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधलं. संजय देशमुख हे शिंदे गटातले नेते संजय राठोड यांचे राजकीय विरोधक आहेत. दरम्यान संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर पक्षविस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाची घोषणा केली. मी पोहरादेवीचं दर्शन घेण्यासाठी नक्की येणार आहे. मेळाव्यासाठी तुम्ही तारीख ठरवा, मी आलोच, असं उद्धव ठाकरे म्हणाले. दुसरीकडे ठाण्यात सभा लावा, मी येईन, अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली. आणि तुम्ही आज येण्याच्या आधी विदर्भातले लोक इथे होते, संजय देशमुख सगळी ती लोक होती. त्यांनी मला आमंत्रण दिले पोहरादेवीला एक मोठा मेळावा घ्यायचा. मी त्यांना हो म्हटलेलं आहे. आता तुम्ही म्हणताय ठाण्यामध्ये घ्यायचा, मी तुम्हाला सुद्धा हो म्हणतोय. काही जरी नसलं तरी काही नसणाऱ्या हाताला ताकद देण्याचं काम तुम्ही करतात. हेच वैशिष्ट्य आहे. हा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर तो मोठाच होत चाललाय, बुलंद 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 होत चाललाय. पण मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मुलांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या गौरी भिडे यांना पोलीस सुरक्षा देण्याची मागणी आमदार नितेश राणे यांनी केली. उद्धव ठाकरेंनी बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप गौरी भिडे यांनी केला. या संदर्भात त्यांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली. ठाकरे यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी त्यांनी या याचिकेत केली. त्यामुळे त्यांची दिशा सालियन, मनसुख हिरेन होण्याची भीती व्यक्त केली जाते. याच पार्श्वभूमीवर त्यांना संरक्षण देण्यात यावं अशी मागणी राणे यांनी केली आहे. गौरी भिडे नावाच्या एका महिलेने ठाकरे कुटुंबाच्या मालमत्तेची चौकशी व्हावी अशी PIL दाखल केलेली आहे. आत्तापर्यंत अनुभव असा आहे की जो विषय मनसुख हिरेनबरोबर झाला, जो विषय दिशा सालियांबरोबर झाला, जो विषय सुशांत सिंग राजपूतवर झाला, जिथे त्यांची सगळी संशयास्पद हत्या झाली किंवा मृत्यू झाली आणि त्याच्यानंतर त्यांचे सगळे पुरावे नष्ट करण्यात आले, तर तशाच काय पद्धत ह्या गौरी भिडेवर होता कामा नये ह्याची काळजी महाराष्ट्र सरकारने घ्यावी अशी विनंती मी राज्य सरकारकडे करणार आहे. ज्या पद्धतीचा दावा न्यायालयात केलेला आहे तो शेजाऱ्यांनी केलाय, तो मराठी माणसाने केलाय, तो मुंबईकरांनी केलाय. म्हणून ठाकरे परिवाराच्या विरोधात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात आता मुंबईकर आणि मराठी माणसाने केलेला बंड आणि उठाव आहे असंच मी म्हणेन. त्यामुळे या सगळ्या विषयात आता हळूहळू आक्रमक व्हायला लागलेत विरोधक. गेल्या 2 दिवसांपासून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाची जोरदार चर्चा आहे.
या प्रकारानंतर भास्कर जाधव यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे। राणे कुटुंबियांचा समाचार त्यांनी घेतलाय। राणेंनी माझ्या वडिलांवर टीका केली असा आरोपही त्यांनी राणेंवर केला। चिपळूणच्या राहत्या घराचं संरक्षण काढून घेतलं, यानंतर 2 तासांनी हल्ला झाला असंही जाधव यांनी नमूद केलं। मी संबोधित करत असताना मी निश्चितपणे हे कबूल करतो की त्या ठिकाणी मी राणे कुटुंबियांचा खरपूस समाचार घेतला, ही वस्तुस्थिती आहे। पण त्याला कारण देखील तितकंच महत्वाचं आहे। त्याच्या आदल्या दिवशी 17 तारखेला त्यांचा मोठा मुलगा हा चिपळूणमध्ये जाऊन एका छोट्या हॉलमध्ये ज्या पद्धतीनं माझ्यावर, माझ्या संपूर्ण कुटुंबियावर, माझे स्वर्गवासी झालेले वडील, त्या वडिलांच्यावर ज्या पद्धतीनं टीका केली, ज्या आई वडिलांच्या पोटी आम्ही जन्म घेतला ते आज हयात नाहीत आणि त्यांचा राजकारणाशी तीळमात्र संबंध नाही, अशांवर तुम्ही जर टीका करत असाल तर त्याचा आम्ही खरपूस समाचार घेतला नाही तर त्यांच्या पोटामध्ये जन्म घेऊन उपयोग काय? गोव्यावरून विमानानं मी मुंबईत आलो। मुंबईत आल्यानंतर माझ्या संरक्षणाकरता खूप मोठा फौजफाटा पोलिसांचा होता, शिवसैनिकांचा देखील होता। परंतु रात्री 11-12च्या दरम्यान माझी संपूर्ण सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली। म्हणजे प्रत्येक आमदारांना किमान 1 पोलीस तरी असतो, 2 पोलीस तरी असतात, मला एकही पोलीस ठेवला नाही। माझ्या चिपळूणच्या राहत्या घरासमोरचं त्यांनी संरक्षण त्या ठिकाणी काढून घेतलं। मुंबईच्या माझ्या राहत्या घरासमोरचं संरक्षण काढून घेतलं। मला वैयक्तिकरित्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरण्याकरता म्हणून जे संरक्षण होतं तेही काढून घेतलं आणि संरक्षण काढून घेतल्यानंतर अवघ्या 2 तासानं माझ्या घरावर हल्ला होतो। याचा अर्थ की हा हल्ला हा सरकारच्याच सहकार्यानं आणि सरकारच्या माध्यमातूनच गुंडांनी केलेला आहे हे स्पष्ट झालेलं आहे। प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान या अंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्याकडून दरवर्षी एक अभियान राबवण्यात येतं। यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषण मुक्तीची शपथ देण्यात येते। या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही उपस्थित होते। सिंगल यूज प्लॅस्टिकवर आपण बंदी घातलेली आहे सरकारने आणि नक्कीच यामध्ये फरक जाणवेल। अतिशय काटेकोरपणे कडक त्याच्यावर अंमलबजावणी देखील सरकारच्या वतीने केली जाईल, ही ग्वाही या ठिकाणी आम्ही सरकारच्या वतीने नक्की देऊ इच्छितो। नक्कीच आपण पर्यावरणाचा देखील समतोल राखण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून प्रदूषण मुक्त दिवाळी या ठिकाणी साजरी करण्यासाठी आपल्याला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, अवेळी येणारा पाऊस, अतिवृष्टी, काल गेल्या आठवड्यामध्ये परतीच्या पावसात देखील झालेलं शेतीचं नुकसान, हे सगळं जे क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, हे सगळं जे आहे हे प्रदूषणामुळे आणि निसर्गाच्या सगळ्या बदलत्या चक्रामुळे झालेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला ही काळाची गरज आहे हे सगळं पर्यावरणाचा समतोल राखणं आणि म्हणून शासन जास्तीत जास्त यामध्ये प्रयत्न करते आहे। बातमी आहे पुण्यातल्या ट्रॅफिक जामची। पुणेकरांसाठी ट्रॅफिक जाम ही आता दररोजचीच बाब झाली आहे। याचा फटका स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही बसला, जिथे इतर आमदार खासदार तरी कसे सुटणार। पुण्यातल्या अशाच एका ट्रॅफिक जाममध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे अडकल्याचा व्हिडिओ समोर आलाय। हडपसर ते सासवडच्या प्रवासादरम्यान स्वतः सुप्रिया सुळे ट्रॅफिक जाममध्ये अडकल्या। बराच वेळ झाला पण वाहतूक पुढे हलतच नव्हती। त्यामुळे सुप्रिया सुळे अखेर स्वतः खालती उतरल्या आणि त्यांनी वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला। यावेळेला त्यांनी ट्रॅफिक पोलिसांना काही सूचनाही दिल्या। तसंच ट्रॅफिक जाममध्ये अडकलेल्या नागरिकांशी त्यांनी संवादही साधला। आता मोठी बातमी बारामतीमधून। अजित पवार यांच्या ताब्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाला साखर आयुक्तालयानं चपराक लगावली आहे। संचालक मंडळानं वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतलेल्या 10 गावं जोडण्याच्या निर्णयाला साखर आयुक्तांनी नामंजुरी दिली, म्हणजे परवानगी नाकारली।
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 10 गावं नव्यानं जोडण्याचा निर्णय संचालक मंडळानं आवाजी मतदानानं मंजूर केला होता. मात्र या निर्णयाला 80% सभासदांचा विरोध आहे. अखेरीस या निर्णयाच्या विरोधात रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे यांनी साखर आयुक्तांच्याकडे धाव घेतली होती. अखेर 10 गावं नव्यानं जोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. महाराष्ट्रातला सहकारातला जनरल बॉडी हे सुप्रीम कोर्ट आहे हे याच निर्णयानं दाखवून दिलं आणि निश्चितपणे माळेगाव कारखान्याच्या तमाम शेतकरी भावांनी जी ऐतिहासिक जनरल मीटिंग केली दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत 18 वर्षापासून 85 वर्षाच्या सभासदापर्यंत सभासदांनी जागरूकता दाखवून त्या मीटिंगमध्ये हा विषय फेटाळला. त्या सत्याचा हा विजय आहे, त्या माझ्या सभासद राजाचा हा विजय आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. बोरिवलीमध्ये मागाठाणे येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका गीता सिघन यांच्याकडे 3 गोडाऊन भरून कचऱ्याचे डबे सापडलेत. हे कचऱ्याचे डबे महानगरपालिकेच्या निधीतून नागरिकांना वाटप करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र या कचऱ्याच्या डब्यांचं वाटप न झाल्यामुळे कस्तुरबा पोलीस स्थानकात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2017 पासून पालिकेनं हे कचऱ्याचे डबे लोकांना मोफत वाटप करण्यासाठी दिले होते. बोरिवलीच्या वॉर्ड क्रमांक 12 करताचे हे डबे होते. मात्र या कचऱ्याच्या डब्यांचं वाटप अद्यापही करण्यात आलेलं नाही. दरम्यान या संदर्भातला अधिक तपास पालिकेकडून करण्यात येतोय. विजय वंजारा आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. विजय, काय हा सगळा प्रकार? नक्कीच बोरिवली मागाठाणे येथील प्रभाग क्रमांक 12च्या नगरसेविका गीता सिंघल यांनी महानगरपालिकेच्या निधीमधून नागरिकांना वाटप करण्यासाठी कचऱ्याचा डबा घेतला होता. मात्र हे डब्बा नागरिकांना दिलं नाही. याविषयी कस्तुरबा पोलीस ठाणे महानगरपालिकाने पाठपुरावा घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून घेतला आणि कचऱ्याच्या नागरिकांनी हा संताप व्यक्त केलेला आहे. हॅलो. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यातील युक्तिवाद पूर्ण झालाय. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्ट उद्याला त्यांच्या जामीन अर्जावरचा निर्णय देणार आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची दिवाळी ही घरी होणार की कारागृहात हे न्यायालयाच्या निर्णयानंतरच स्पष्ट होईल. त्यामुळे सीबीआयनं जो गुन्हा दाखल केला आहे त्यावरची सुनावणी आज पूर्ण झाली. दोन्ही बाजूंनी आपापले युक्तिवाद पूर्ण करण्यात आले. आता न्यायालयानं उद्या सुनावणी ठेवली आणि न्यायालय जामिनाच्या संदर्भातला निर्णय उद्याला देईल. त्यामुळे यावेळची दिवाळी अनिल देशमुख हे कारागृहात साजरी करणार का घरी हे उद्याला दुपारपर्यंत कळेल. PFI संघटनेवर बंदी घालूनही त्यांच्या कारवाया सुरूच आहेत. PFIचे कार्यकर्ते पनवेल इथे बैठक घेत असल्याची माहिती ATSला मिळाली. यानंतर तातडीनं कारवाई करत 2 जणांना अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याचा तपास आता दहशतवाद विरोधी पथक करत आहे. PFIवर बंदी घातल्यानंतरही काही ठिकाणी PFIच्या कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू आहेत आणि याची कोणकोण पोलिसांना लागताच ATSच्या माध्यमातून इथे धाड टाकण्यात आली आणि 2 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. महाराष्ट्रासह एकूण 3 राज्यांच्या PFIच्या समन्वयकाला औरंगाबादमधून जेरबंद करण्यात आलाय. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गोवा राज्यांचा समन्वयक म्हणून ही व्यक्ती काम पाहत होती. केंद्रीय समितीतील बड्या नेत्यांसोबत समन्वय करण्याचं काम ही व्यक्ती करत होती. राज्यातल्या सदस्यांना प्रशिक्षण देण्याचं कामही याच व्यक्तीच्या माध्यमातून केलं जायचं. PFIच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची तसंच सदस्यांची चौकशी आता अधिक कसून केली जाणार आहे. पाहत आहे संध्याकाळच्या बातम्या. मुंबईतील मेट्रोचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी मेट्रोच्या देखभालीकरता महामुंबई मेट्रोतील सुपर वुमन डोळ्यात तेल घालून काम करतात.
यात कोणी शेतकऱ्याची लेक आहे तर कोणी 4 वर्षाच्या बाळाची आई. मेट्रोच्या डब्यांचे व्हील, ब्रेक, AC, ट्रान्सफॉर्मर सगळं या सगळ्याचं इन्स्पेक्शन या सुपरवुमन करत असतात. मेट्रोचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी झटणाऱ्या या रणरागिणी. मेट्रोच्या डब्यांचे व्हील, ब्रेक, AC, ट्रान्सफॉर्मर या सगळ्याचं इन्स्पेक्शन या सुपरवुमन्स करतात. महामुंबई मेट्रो संपूर्ण भारतातील अशी एकमेव मेट्रो आहे जिथं 30% महिला कर्मचारी कार्यरत आहेत. चारकोप कारशेडमध्ये 305 कर्मचारी आहेत, ज्यापैकी 63 महिला कर्मचारी आहेत. अगदी मेट्रोच्या टपापासून ते ब्रेक्सपर्यंत सगळ्याची पडताळणी या महिलांकडून केली जाते. या सुपरवुमन्सपैकी ही एका शेतकऱ्याची लेक आहे. या लेकीकडे रोलिंग स्टॉकच्या इन्स्पेक्शनचं काम आहे. मेट्रो रेकच्या खाली जाऊन ही तपासणी करावी लागते. तर तृप्ती राजगडकर या 4 वर्षांच्या लेकराच्या आईला मेट्रो डब्याच्या टपावर चढून इन्स्पेक्शन करावं लागतं. आम्हाला आमचे सुपरवायझर ते धीर देता का नाही असं, म्हणजे मुली पण करू शकता, त्यांचं एक म्हणणं आहे असं का. असे काय गोष्टींमध्ये किती काय राहिलं तरी भीती वाटते का मुली नाही करू शकत, मुलं करू शकता. पण सुपरवायझर ते चांगले असतात तर ते सांगतात का नाही तुम्ही पण करू शकता. वारंवार इकडे पण आमच्यासाठी ट्रेनिंग अरेंज केली जातात. त्याच्यामध्ये सर्व्हिस चेकशी रिलेटेड किंवा सेफ्टीशी रिलेटेड असे ट्रेनिंग्स आम्हाला दिले जातात आणि त्यानुसार आमची कामं इकडे केली जातात. दर 72 तासांनी मेट्रोच्या डब्यांची तपासणी या सुपरवुमन्सना करावी लागते. मेट्रोत कुठलीही दुर्घटना होऊ नये यासाठी या महिला कर्मचारी डोळ्यात तेल घालून काम करतात. सर्व आई वडिलांना मुली IT सेक्टरमध्ये किंवा डॉक्टर, इंजिनियर व्हाव्या असं वाटतं. बट जे काही आमची मेंटेनन्स फील्ड आहे ती तिथे काम करणं हे म्हणजे खरोखरच खूपच एक हिंमतीचं काम आहे. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात महिला काम करतायत. त्यात आता महामेट्रोनंही महिलांना कामाची संधी दिली आहे. मेट्रोसाठी राबणाऱ्या या महिलांचं काम इतर महिला आणि मुलींसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरगरिबांसाठी दिवाळीचा आनंद शिधा देण्याचं जाहीर केलं. या घोषणेची पूर्तता होण्यास औरंगाबाद, चंद्रपूर आणि मनमाडमध्ये सुरुवात झाली. आनंदाचा शिधा या मोहिमेच्या माध्यमातून 100 रुपयामध्ये 1 लिटर गोड तेल, 1 किलो साखर, 1 किलो चणा डाळ आणि 1 किलो रवा दिलं जाणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी विशेष किराणा किट म्हणजे आनंदाचा शिधा याच्या वाटपाची घोषणा केली होती. या माध्यमातून आता शेतकऱ्यांना शिधा मिळणार असल्यानं अनेकांनी आनंद आणि समाधान व्यक्त केला. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. हा जो आनंदाचा शिधा आहे त्यात काय काय सामान आहे? रवा 1 किलो, साखर 1 किलो, गोडे तेल 1 किलो आणि चणा डाळ 1 किलो. आणि आता राज्यातल्या काही बातम्या पाऊस पाण्याबद्दलच्या. नाशिक जिल्ह्याच्या येवला शहरामध्ये मुसळधार पावसानं मोठं नुकसान झालंय. पावसामुळे या परिसरासह इतर भागातल्या घरांमध्ये पाणी शिरलंय आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. रात्री अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं. मुख्य बाजारपेठ परिसरातले सगळेच रस्ते पाण्याखाली गेले तर सखल भागात सुद्धा पाणी साचलं आणि दिवाळीच्या तोंडावर आलेल्या या आपत्तीनं सगळ्यांचीच दैना उडाली. अहमदनगरमध्ये पावसाची संततधार सुरूच असून शेतकरी हवालदिल झालेत. सीना नदीला पूर आल्यानं नगर कल्याण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. यामुळे वाहतुकीच्या मार्गामध्ये सुद्धा बदल करण्यात आलाय. बारामती तालुक्यातील कऱ्हा नदीवरचा रस्ता खचला असून अंजनगावला जोडणारा रस्ता आणि त्या रस्त्यावर असलेला पूल धोकादायक बनला आहे. इथला बंधारा फुटल्यानं कधीही या पुलाचा भराव वाहून जाण्याची शक्यता आहे.
बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूकडून खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे, तरीही वाहन चालक अतिशय धोकादायक पद्धतीने इथून वाहनं चालवताना दिसत आहेत. बारामती तालुक्यातील मोरगाव मुर्टी रस्त्याशेजारील होलनकुंडच्या ओढ्यातून एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. तरुणाला शोधण्याचे प्रयत्न सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. मुसळधार पावसामुळे नगर मनमाड ओढ्याला पूर आलाय. या पुरात बस घालणं चालकाच्या चांगलं आलं. कर्नाटक शिर्डी बस पाण्यात अडकली. 1 तास बसमधले प्रवासी पाण्यातच अडकून पडले होते. स्थानिक नागरिकांनी ट्रॅक्टरच्या सहाय्यानं या बसला कसंबसं बाहेर काढलं. नगर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलाय. अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झालाय. कोपरगाव, राहता, श्रीरामपूर आणि राहुरी तालुक्याला पावसानं झोडपून काढलाय. रात्रभर झालेल्या पावसानं नागरिकांचे हाल झालेत. जनजीवन विस्कळीत झालंय. कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे, आनंदवाडी, झगडे फाटा या गावातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं प्रशासनाकडून आता तातडीनं मदतीचा हात पुढे करण्याचं काम सुरू झालं. बारामती शहराला पावसानं झोडपलंय. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचलं. भिगवण रोडवर पाणी साचलं. ओढे नाल्याचं पाणी रस्त्यावर आल्यानं वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. शहरातून जाणारी कऱ्हा नदी दुथडी भरून वाहते आहे. सलग तिसऱ्या दिवशी जुन्नर तालुक्यात पावसाच्या अतिवृष्टीनं हाहाकार माजलाय. काल संध्याकाळी अष्टविनायकांच्या पैकी एक असलेल्या लेण्याद्रीच्या डोंगर कड्यावर अतिवृष्टी झाली. यावेळेला लेण्याद्री गणपतीच्या मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांना धबधब्याचं रूप आलं होतं. नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यात चंदनापुरी घाटात असलेला तामकडा धबधबा ओसंडून वाहतोय. परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटातील या धबधब्याचं रूप काहीसं रौद्र दिसतंय. निसर्गाचं हे अनोखं रूप पाहण्यासाठी प्रवासी मात्र गर्दी करतायत. एरवी जुलै महिन्यात वाहणारा धबधबा यावेळेला पहिल्यांदाच ऑक्टोबरमध्ये सुद्धा वाहताना दिसतोय. पुढची बातमी आहे पुण्यामधून. पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात सोमवारी परतीच्या पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला होता. यामुळे रस्त्यांना नद्यांचं रूप आलं. मात्र पाऊस जाऊन 3 दिवस उलटले तरी पुणे सोलापूर महामार्गावर पाणी अद्याप ओसरलेलं नाही. महामार्गावरच्या शेवाळेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर साचलंय. तुंबलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास होतोय. वाहतुकीची कोंडी होते. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतायत. 3 दिवस होऊन सुद्धा पालिका प्रशासनाला या पाण्याचा निचरा करण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे ही वाहतूक कोंडी कधी संपणार आणि हे पाणी कधी हटवलं जाणार असा प्रश्न स्थानिक विचारतायत. या ठिकाणी वाहनांच्या खूप मोठ्या प्रमाणावर रांगा लागलेल्या आहेत आणि अनेक वेळा पुणे महानगरपालिका आणि नॅशनल हायवे या सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी अनेक वेळा विनंती केलेल्या आहेत. त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, परंतु अद्यापही त्याच्यावर कुठल्याही प्रकारची ठोस कार्यवाही झालेली नाही. खूप मोठ्या प्रमाणावर गैरसोय नागरिकांची होते. आजही जवळजवळ गुडघाभर या ठिकाणी पाणी साठलेलं आहे. आम्ही आजच त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, नॅशनल हायवेचे सर्व अधिकारी असतील, यांना त्या ठिकाणी समक्ष भेटून त्या ठिकाणी त्यांना ही माहिती देणार आहोत आणि याच्यावर जर ठोस कार्यवाही झाली नाही तर निश्चित भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी खूप मोठं आंदोलन केलं जाईल. संध्याकाळच्या बातम्या आणि आता वळूयात अन्य काही बातम्यांकडे. ठाण्यामध्ये दूध विक्रेत्यांच्याकडून संप पुकारण्यात आला. 21 तारखेला 1 दिवसांचं लाक्षणिक संप आंदोलन करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दूध कंपन्यांच्याकडून दुधाचे दर वाढवण्यात आले आहेत, परंतु हेच दर दूध घरोघरी पोहोचवणाऱ्या विक्रेत्यांना मात्र 1 पैसा देखील कमिशन न वाढवता वाढवण्यात आले आणि त्याच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला आहे. 2015 से तकरीबन लीटर पीछे 20 रुपया रेट बढ़ा है दूध का. तभी दूध का गोकुल है, अमूल है, वारणा, महानंदा, फिर ये मदर है,
लेकिन हम लोग को है ना पिछले 7-8 साल से कमीशन बढ़ा के नहीं मिला। 2015 में हम लोग ने जब स्ट्राइक किया था तभी गोकुल वार्ना और मदर ने हमको कमीशन बढ़ा के दिया था, बाकी तब से और किसी कंपनी ने कमीशन बढ़ा के दिया नहीं। राजधानी नवी दिल्लीमध्ये नकली जिरं बनवणाऱ्या फॅक्टरीचा भंडाफोड करण्यात आलाय. सुकलेलं गवत, चुना, दगड, गूळ यापासून हे नकली जिरं तयार केलं जात होतं. जवळपास 28,000 किलो नकली जिरं जप्त करण्यात आलंय. या बनावट जिऱ्याची बाजारातली किंमत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हे जिरं दिल्ली इथून गुजरातला पाठवण्यात येणार होतं. दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरामध्ये घाऊक आणि किरकोळ बाजारात वाढ झाली. किरकोळ बाजारात 1 लिटर खाद्यतेलाच्या दरात 10 रुपयांची वाढ झाली. दिवाळीत खाद्यतेलांना मागणी वाढल्यानं या दरात तेजी आल्याचं कळतं. दिवाळीत खाद्यतेलाच्या मागणीत प्रचंड वाढ होत असते. मागणीच्या तुलनेत खाद्यतेलाची आवक कमी झाल्यानं घाऊक बाजारात खाद्यतेलाच्या 15 लिटरच्या डब्याच्या दरात साधारण 100 ते 150 रुपयांची वाढ झाली आहे. तेलाचे दर काय ते पाहूयात. 1 लिटरच्या डब्याच्या किमतीत 10 रुपयांची वाढ झाली आहे. 15 लिटरच्या डब्याची किंमत साधारण 100 ते 150 रुपयांनी वाढली आहे. सूर्यफुलाचं तेल 150 ते 200 रुपयांनी महागलंय. घाऊक बाजारात सोयाबीन तेलाचे दर सुद्धा वाढले आहेत. सोयाबीन तेलाच्या 15 लिटरच्या डब्यामागे 100 रुपयांची वाढ झाली आहे. सरकी तेलाच्या दरात सुद्धा 100 रुपयांची वाढ झाली आहे. एवढंच नाही तर शेंगदाणा तेलाचे दर मात्र स्थिर आहेत. पाम तेलाचे दरही वाढलेत. वनस्पती तुपाच्या दरात प्रति किलो 50 रुपयांची वाढ झाली. पंजाब नॅशनल बँक प्रकरणातील फरार आरोपी नीरव मोदीची मालमत्ता जप्त करण्यास ईडीला परवानगी देण्यात आली. मुंबई सत्र न्यायालयानं या कारवाईला मंजुरी दिली. नीरव मोदी याची दक्षिण मुंबईच्या मध्यभागी असलेली रिदम हाऊस ही इमारत जप्त करण्यासाठी ईडीकडून याचिका दाखल करण्यात आली होती. तसंच अलिबागमधल्या बंगल्यातून जप्त करण्यात आलेल्या मौल्यवान वस्तू आणि 22 गाड्या ईडीला जप्त करण्याचे निर्देशही देण्यात आले. न्यायालयाच्या या आदेशानं त्याची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी दिली जाण्याची दुसरी वेळ आहे. तसंच नीरव मोदीच्या नातेवाईकांची चौकशी करून गोळा केलेली माहिती सुद्धा सार्वजनिक करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं तपास यंत्रणांना दिले आहेत. टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा कूल अंदाज त्याच्या फॅन्सना पुन्हा एकदा पाहायला मिळाला. धोनी रांचीच्या स्टेडियममध्ये आपल्या स्पोर्ट्स बाईकवरून दाखल झाला. यावेळेला स्टेडियमच्या गेटवर पोहोचताच सुरक्षा रक्षकानं त्याला सलाम करण्याआधीच धोनीनं त्याला सलाम करून टाकला आणि तो स्टेडियममध्ये दाखल झाला. यानंतर त्यानं स्टेडियममध्ये आपल्या सहकाऱ्यांसह बॅटिंगचा सराव केला. पुढच्या वर्षी होणाऱ्या IPLसाठी धोनीनं आत्तापासूनच तयारी सुरू केली. तो पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्स संघाची कमान सांभाळणार आहे. धोनीनं 2 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं होतं. निसर्गानं नटलेल्या काश्मीरच्या सौंदर्यात आता आणखीनच भर पडले, कारण बर्फवृष्टीमुळे काश्मीरचं सौंदर्य अधिक खुललंय. काश्मीरमधील सोनमर्ग आणि गुलमर्ग इथे हिमवर्षाव होतोय. अनेक पर्यटक काश्मीरमधल्या बर्फवृष्टीचा आनंद लुटत आहेत. गुलमर्गमध्ये सुद्धा जोरदार बर्फवृष्टी होते. हिमवृष्टीमुळे रस्त्यावर बर्फाचे थरच्या थर जमा झाले.
गुलमर्गमध्ये झाडांवर सुद्धा बर्फाची पांढरी चादर पसरल्याचं दिसतंय. उंच उंच झाडं, डोंगर आणि डोंगरावर पांढऱ्या शुभ्र बर्फाची चादर यामुळे काश्मीर खोऱ्याचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. काश्मीरच्या बारामुल्ला परिसरात सुद्धा जोरदार बर्फवृष्टी होते. जवळपास सगळ्याच घरांच्या छपरावर बर्फाची चादर अंतरल्याचं पाहायला मिळत आहे. काश्मीरच्या मुघल रोड या परिसरात सुद्धा बर्फाची पांढरी स्वच्छ चादर सर्वत्र पसरल्याचं चित्र आहे. निसर्गानं भरभरून आणि दोन्ही हातानं बर्फाची वृष्टी करायला सुरुवात केली. पर्यटक या बर्फवृष्टीचा आनंद लुटत आहेत. सोनमर्गमधल्या बर्फवृष्टीची अनेक दृश्य समोर येतात. सोनमर्गमध्ये सर्वत्र बर्फच बर्फ बघायला मिळतं. या बर्फवृष्टीमुळे जनजीवन मात्र काही प्रमाणात विस्कळीत झालंय. जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या प्रचंड बर्फवृष्टीचा वाहतुकीला मोठा फटका बसलाय. अनेक ठिकाणी गाड्यांच्या रांगा लागल्या तर काही ठिकाणी गाड्या बर्फामुळे थंडगार होऊन अडकून पडल्या.